इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 6, थोरांची ओळख. डॉक्टर खानखोजे. महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे. गदर क्रांतीचे प्रणेते. ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली तमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली.
आणि अपार साहसे अंगावर घेतली. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील टेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी टेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसेनी ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्या संदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. गहू, मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगांतील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. सत्य. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं. असत्य. लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. सत्य. भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. सत्य. प्रश्न दुसरा. खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत. स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य. प्रश्न तिसरा. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी रिकामी जागा येथे प्राप्त केली. इथे आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत. जपान, अमेरिका, मेक्सिको. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली.
रिकामी जागा या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. 3 पर्याय दिलेले आहेत: फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स. जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. ई. भाऊंनी रिकामी जागा या विषयात डॉक्टरेट मिळवली. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषीशास्त्र. भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. प्रश्न 4. मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी करा. मक्यापासून बनवले जाणारे पदार्थ: भाजी भाकरी, पॉपकॉर्न, मक्याचा शिरा इत्यादी पदार्थ आपण मक्यापासून बनवू शकतो. वाचा. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशाचा राज्यकारभार घटनेनुसार चालतो. भारतीय घटनेने सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क दिले आहेत, जसे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क. दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो, दुकानात जातो. मालाची वा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात, तर माल वा वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यक्तीला विक्रेता म्हणतात. हे आपल्याला ठाऊक आहे. काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये विवाद होतात. त्यांच्या हितसंबंधात बाधा वा दुरावा निर्माण होतो. या दोहोतले हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत. ग्राहकांच्या हितसंबंधाचे रक्षण व्हावे. ग्राहकासंबंधी विवाद मिटावेत व याच्याशी संबंधित अशा इतर गोष्टींसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 या नावाचा कायदा करण्यात आला. आपण खरेदी करत असलेल्या मालावर, वस्तूवर वा वस्तूच्या पुडक्यावर लिहिलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत जर विक्रेता आपल्याकडून घेत असेल किंवा मागत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. कोणताही विक्रेता नागरिकांच्या जीवितास वा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल, बनावट माल ग्राहकास विकत असेल तर आपण या कायद्याचा आधार घेऊ शकतो. तक्रार निवारण करून घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकास योग्य त्या ग्राहक मंचाकडे जाण्याचा हक्क असतो. खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. तक्त्यात आपल्याला वाक्य, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषणाचा प्रकार इत्यादी दिले आहे. पहिलं वाक्य आहे, काल तो मुंबईला गेला. यामध्ये क्रियापद आहे गेला. क्रियाविशेषण आहे काल. क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कालवाचक. दुसरं वाक्य आहे, तो भरभर जेवतो. क्रियापद जेवतो. क्रियाविशेषण भरभर. क्रियाविशेषणाचा प्रकार रीतिवाचक. तिसरं वाक्य आहे, इथे शहाळी मिळतात. क्रियापद आहे मिळतात. क्रियाविशेषण आहे इथे. क्रियाविशेषणाचा प्रकार आहे स्थलवाचक. चौथं वाक्य आहे, मी तो धडा 2दा वाचला. क्रियापद आहे वाचला. क्रियाविशेषण 2दा. क्रियाविशेषणाचा प्रकार आहे संख्यावाचक. खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. कंसातील क्रियाविशेषण अव्यय आहेत ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप. अ. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. आ. मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. ई. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. ई. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.